पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर 165/24 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 223 से कलम 109 132 मोटार वाहन कायदा सन 1988 से कलम 184 185 अन्वये गुन्हा दाखल असून यामध्ये फिर्यादी समीर प्रकाश सावंत हे ठाणा वाहतूक विभाग चे अंमलदार आहेत। काल संध्याकाळी ज्यावेळेस त्यांची ट्रॅफिक कारवाई सुरू होती बुधवार चौक या ठिकाणी, सदर ठिकाणी एक इसम त्यांना संशयित वाटलं की त्यांनी दारू पिलेली आहे आणि तो वेडीवाकडी गाडी चालवत आहे, तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करता ड्रंक अँड ड्राईव्हच्या। तो कारवाईला अडथळा करत होता, सहकार्य करत नव्हता, मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता, जरा आरडाओरडा वगैरे करत होता। त्याला शांत करण्याकरता API जानकर मॅडम ज्या वाहतूक विभागाच्या आहेत त्यांनी आणि सदर अंमलदार सावंत यांनी शांत हो करत त्याला इथं उभं केलं होतं या ठिकाणी आणि ते त्यांच्या कामाकरता आतमध्ये गेले असता तो इथून त्यांच्या नकळत निघून गेला आणि कुठून तरी बाटलीमध्ये पेट्रोल सदृश हे घेऊन आला आणि लायटर घेऊन आला आणि आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंगावर त्यांनी ते सावंत यांच्या अंगावर प्रथम ओतत असताना जानकर मॅडम बाजूलाच उभे होते, त्यांनी त्याचा पटकन हात धरला। अर्धी बाटली ती सावंत यांच्या अंगावर ओतली गेली। तुम्हाला मी जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग त्यांनी ते त्याच्या धरलेल्या हाताने जानकर मॅडमच्याही अंगावरती ती बाटली रिकामी केली आणि लायटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना जानकर मॅडमनी त्याचा हात धरला पटकन। तो उलटा लायटर हे असल्यामुळं तो ट्रिगर झाला नाही, अन्यथा त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे। त्यामुळे विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। राग सावंतांवर होता की जानकरांवर होता? जानकरांना पेटवण्याचा प्रयत्न केला की सावंतांना? दोघांवरती त्याने हे केलेलं आहे, दोघांना। पोलिसांना काही इजा वगैरे झाली असेल? नाही, इजा झालेली नाही, परंतु अंगावर पेट्रोल पडलेले होते त्यांच्या युनिफॉर्मवर। पोलीस स्टेशनच्या पेट्रोल तो घेऊन येतो त्याचा आम्ही आता तपास करतोय, त्यांनी कुठून ते पेट्रोल बाटलीमध्ये प्राप्त केलं असावं, तपास आमची निष्पन्न होतो। काल एक बुधवार चौकामध्ये एक वेडीवाकडी गाडी चालवत एक इसम आला, त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक नियमन करत असताना। तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे, दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं। कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला ब्रीथ अनालायझरला फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा, मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं। बाजूला पाचूळ भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लायटर घेऊन आला। हवालदार समीर सावंत हे त्याचे ब्रीथ अनालायझर घेत होते, त्याचा राग मनात धरून त्याने त्यांच्या अंगावरती पेट्रोल टाकलं, तुला जाळतो असं बोलला। त्या दरम्यान आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे। कायदेशीर कारवाई आम्ही विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणखी एक जे तुमच्यासोबत हवालदार होते ते कोण होते आणि आरोपी एकूण किती होते? हवालदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते, त्यांच्या अंगावर प्रथमतः त्याने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही अडवण्यासाठी गेलो असता आमच्याही अंगावरती त्याने पेट्रोल टाकलेलं आहे। कुठून आणलं होतं? त्याला वेळ एवढा कसा? पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे। किती वाजता होते? दुचाकी वगैरे असं काय आहे का? एकटा होता, दोघं जण होते? आता ते पुढील तपासामध्ये निष्पन्न बाबी होतील निश्चितच। नेमका वाद काय झाला होता? नेमकं झालं वाद काय झाला होता? त्याला बसवलं, त्याच्यावर तुम्ही कुठली कारवाई करणार होता की त्याचा विरोध होता? नेमकं काय झालं सर? तो दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो, कारण दुचाकी चालवत आलेला होता तो, त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो। दारू पिलेला इसम हा थोडा ब्रीथ अनालायझर मशीन आहे ते फुंकण्यास नकार करत होता, थोडा गोंधळ घालत होता, त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं त्यामुळे पाणी तोंड धुण्यासाठी तो गेला, त्या दरम्यान त्याने ते कृत्य केलेलं आहे। बरं, हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये आपल्या पोलीस स्टेशन मध्ये घडला, म्हणजे कार्यालयाच्या फरासखान्याच्या कार्यालयाच्या मध्यभागी, आतल्या कार्यालयाच्या मध्यभागी घडलेला आहे। या सगळ्या घटनेचे CCTV आहेत ते? नाही तर ते तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत।
नेमकं कुठं घडला इन्सिडेंट, तिथून कसं आणलं, कसं काय काय झालं, जरा सविस्तर सांगा. सविस्तर थोडंसं ऍक्च्युली आता ते तपासाच्या बाब आहेत भविष्यात म्हणजे ते नाही, नाही, तपासाच्या घडलेली घटना- आपण त्याला पकडलं घडलेली होतं. घटना ही फरसखाना कार्यालयाच्या मध्यभागी साधारणतः 7:30च्या दरम्यान घडलेली घटना मॅडम, खरं तर ही दुर्दैवी घटना, अशा प्रकारची घटना व्हायला नाही पाहिजे होती. तुमची अवस्था खरं तर त्यावेळेस काय होती? कारण अचानक असा एखादा माणूस येऊन पेट्रोल टाकतो वगैरे, पोलीस स्टेशन मध्ये घडलंय. ऍक्च्युली घडलेली घटना आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि फरसखानाच्या कार्यालयाच्या मध्यभागी घडलेला आहे. ठीक आहे. बाईट करा